नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र शासन निर्णय या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो। मित्रांनो, जिल्ह्यातील बालकांच्या आहारासह आरोग्य तपासणीवर होत आहे अंगणवाडी सेविकाताईंच्या स्ट्राईकचा परिणाम। मित्रांनो, याबद्दलची जी काही अपडेट आहे ती सर्वच आपण जाणूनच घेणार आहोत, पण तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। तर जराही वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। अंगणवाडी सेविका मदतनीस, मिनी अंगणवाडी सेविका कर्मचारी आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी गेल्या 15 दिवसांपासून बेमुदत संपावर आहेत। त्यामुळे बालकांना देण्यात येणारा नियमित आहार व आरोग्य तपासणीवर परिणाम झाला आहे। संपात जिल्ह्यातील सुमारे 3247 कर्मचारी सहभागी आहेत। जिल्ह्यातील 10 प्रकल्पांतर्गत 1817 अंगणवाड्या आहेत, त्यात 207 मिनी अंगणवाडी आहेत। 1657 पैकी 1534 अंगणवाडी सेविका, 1713 पैकी 1526 मदतनीस तसेच 206 पैकी 187 मिनी अंगणवाडी सेविका संपात सहभागी झाल्या आहेत। अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ करावी तसेच निवृत्ती वेतन, ग्रॅज्युटी द्यावी आदी मागण्यांसाठी जिल्ह्यातील अंगणवाडी काही कर्मचारी 4 डिसेंबर तर काही 7 डिसेंबर पासून संपात सहभागी झाले आहेत। अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनात 18 ते 25 हजार रुपये दरमहा वाढ करावी, त्यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा द्यावा, अंगणवाडी केंद्राच्या कामासाठी नवीन अद्ययावत मोबाईल शासनाने पुरवावे, मिनी अंगणवाडी केंद्राचे केंद्र सरकारच्या आदेशानुसार नियमित अंगणवाडी केंद्रात रूपांतर करण्यात यावे, सेवा समाप्तीनंतर पेन्शन योजनेबाबत प्रस्ताव मंजूर करावा, रिक्त जागेवर 10वी उत्तीर्ण मदतनीसांना अंगणवाडी सेविका म्हणून नियुक्ती द्यावी, पदे भरताना शिक्षण व वयाची अट करण्यात यावी, नागरी प्रकल्पातील अंगणवाडी केंद्रांना सुधारित घरभाडे लागू करून थकबाकी द्यावी, निवृत्ती कर्मचाऱ्यांना एकरकमी लाभाचा फायदा द्यावा, महानगरपालिका हद्दीतील जागेचे निकष शिथिल करून अंगणवाड्यांसाठी 5 ते 8 हजार रुपये भाडे मंजूर करावे, आहाराचा 8 रुपये दर अल्प असून तो दर सर्वसाधारण बालकांसाठी 16 रुपये व अतिकुपोषित बालकांसाठी 24 रुपये करावा आदी मागण्यांसाठी बेमुदत संप सुरू आहे। हे सर्व सुरू असतानाच एक मार्गदर्शक सूचना आहे अंगणवाडी सेविकाताईंसाठीच्या, त्या की अंगणवाडी सेविकांनी विविध मागण्यांसाठी बेमुदत संप पुकारल्याने अंगणवाडीतील बालकांचा पोषण आहाराचा प्रश्न निर्माण झाला आहे। सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार लाभार्थ्यांना वर्षातून 300 दिवस आहार पुरविणे बंधनकारक आहे। संप काळातही पोषण आहारापासून लाभार्थी वंचित राहू नये यासाठी महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी हेमंत दभाने यांनी पत्रक काढून अंगणवाडी केंद्रातील लाभार्थ्यांना लाभार्थ्यांचे पालक, महिला मंडळ, बचत गट तसेच सामाजिक संस्थांमार्फत पोषण आहाराचे वाटप करावे अशा मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत। संघटनेचे कार्याध्यक्ष युवराज बैसाने, अध्यक्षा माया परमेश्वर, रामकृष्ण पाटील, अमोल बैसाने, राजू पाटील, लता गावित, नैना मराठे, राखी पाडवी, मनीषा मोरे, जयवंता पाटील, प्रियंका पाटील, रंजना बागले, रत्ना पगारे, पुष्पा दीक्षित, रेणुका कासार, कल्पना जकातदार, सुरेखा बोरसे आदींसह हजारो कर्मचारी बेमुदत संपात सहभागी झाले आहेत। चला तर मित्रांनो, याबद्दलची जी काही नवीन अपडेट येत राहील ती मी तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवत राहील, पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। चला तर मित्रांनो, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच एक नवीन अपडेटेड बातमी घेऊन। तोपर्यंत धन्यवाद।